मोठ्या हल्ल्यासारखी ताकद आहे जी हिच्या मंदी. बाबा माझा लग्न कोणत्या पोरी सोबत लावून दिलाय का कोणत्या राक्षसीं सोबत? आई व बाप रे, माझ्या पोराची हे दशा. गण्याच्या बाबा आता आपण एवढा सहन करून नाही. गण्याचा काय तर तलाक करून आपण गण्याचा दुसरं लग्न करू. एवढंच नाही, त्या आपल्या घरी येऊन तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये टाकून म्हणे तिची लाख छातीवर खाल्लो, पण मी म्हणलो माझ्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये नाही टाकू. वा माझा पोरगा. बाबा हिच्यापेक्षा तर सविती माल होती, म्हणजे सविती चांगली होती, पण आता जे माझी बायको आहे ते मोकाट सांड्यापेक्षा कमी नाही जी. कोण्या दिवशी मला मारून ठेवल तुम्हाला पत्ता नाही चालल. अबे अशी कशी मारल बे? थांब, हिच्या बापालेच फोन लावतो मी. लावलो बाबा मी फोन. सासरा म्हणते तू कोण? मी म्हणलो तुमच्या पोरीचा नवरा. सासरा म्हणते जावई भोवरा. म्हणलो सासरे बोवा तुमची पोरगी पहा. सासरा म्हणते मला नको सांगा धोड्यात जा. म्हणलो तुमची पोरगी माझ्या उरावर लावते. तर सासरा म्हणते नशीबवाल्यालाच अशी पोरगी धावते. फोन ठेवून म्हणलो देवाले आता तू तरी वाचव, नाही तर माझ्या मैतीचा बँड तरी वाजव. गण्या बाबा तुमच्या ओळखीच्या डॉक्टरला फोन लावून सांगा बरं. का सांगू? एक साईड फेंडचा एक्सरे काढावाचा आहे म्हणा, आणि विचारा झालं किती पैसे होते. कसम से बाबा तुम्ही नाही मारला तेवढा माझ्या बायकोनं मारलं मला. जे ती दुखते म्हणू ते तीच मारे. पोलिस तरी एवढे नाही मारत बाबा. अबे आपण एक काम करू, आता आपण पोलिसाकडे जाऊ, तेच काय तर आपल्याला मदत करतील. हो बाबा पोलिस मदत करतील बरोबर आहे, पण बायको विनय भंगाची केस लावतो म्हणे माझ्यावर. विसरा नको म्हणे का मी पोरगी हो, मी काही करू शकतो. माय व अबे हो, तर मग आता आपण करून का? तिला जो पाहिजे देऊन टाकू आणि आपण येथून मोकळा होऊन बाबा. काय लागू मामाजी, काय लागू आत्याबाई. चला ना जेवण करायला. तुमच्यासाठी आज मी न भेंडीची भाजी आणि वरण बनवलं. आज कुठून दिवस निघलाय? रोज मला स्वयंपाक बनवायला लावत होतीस आणि आज तू बनवलीस. सुन बाई हे जे काही चालला ते योग्य नाही आणि ते मी खपवून घेणार नाही. मी तुमच्या सोबत लई वाईट वागलो, तुमच्या मांग तुमच्या समोर तुम्हाला लई वाईट बोललो, पण मला आता पस्तावा झाला. मी जे काही केलं ते खूप वाईट केलो. मला माफ करा आई बाबा, मला माफ करा तुम्ही. हिच्या लढण्याकडे लक्ष नको देवा बाबा. हे मगरमच्छचे आसू वाईटे नाही जी. आता हे माझे आसू मगरमच्छचे नाही. अजी मगाशी तर तुम्हाला अबे सुबे करत होतीस. माझी गलती झाली, मला माफ करा. अबे सुनबाई म्हणत आहे तरी बे माझी गलती झाली मला माफ करा म्हणून. एक वेळ का होईना आपण या सुनबाईला चान्स देवालाच पाहिजे. हो हो गण्या, सुनबाईला आता तिने केलेल्या गोष्टीचा पस्तावा झाला वाटते. चला चला आता जेवण करू न चांगल्यानं मिळून मिसळून परिवार राहू. धन्यवाद मामाजी, तुम्ही माझ्यावर विश्वास केला. चला चला भूक लागली आता जेवण करू. मला आंबील बनवून देशील काय? मला भात चावता नाहीये. दातकुडीच मारली होतीस 2 बुक्क्या, पुरी दातकुडी सुजून गेली. आंबील बनवून देशील तर बरा होईल मला. घ्या तुमच्यासाठी पाणी आणि दूध आणली. मला डुडू लगीत आवडते. एक वेळ तर मी म्हशीच्या डुडूलाच तोंड लावलो. म्हस पुरी जिरून गेली, पण माझी भूक काही नाही मिटली पा. घ्या घ्या आता पेऊन घ्या बरं. पहिलं तू पे ना, तुझा झाला का मी पेतो. आई नाही, हा दूध फक्त तुमच्यासाठी आणलाय. अरे बाबा हे पहिलं तू पे, मग थोडसा मी पेतो, मग अजून थोडसा तू पे, मग अजून थोडसा मी पेतो. असं केल्यानं प्यार कान वाढते. मी सुनील शेट्टीच्या पिक्चर मध्ये पाहिलो. नाही नाही, हा दूध फक्त स्पेशल आणि स्पेशल तुमच्यासाठी आहे, म्हणून याले तुम्हीच प्या. मोठ्यानं जीत करते शे बाय तू. तसा आता मी मॅगी खाल्लो होतो तर मला भूकही नशे. याला साईडला ठेव ना थोड्या वेळ, आपण थोड्या वेळ गप्पा मारून ना. लगेच दिवस झाले आपण चांगल्यानं बोललो नाही. का बोलायचा आहे चांगला? का बोलायचा आहे म्हणलं चांगला. आपण चांगलेच तर बोलत आहो ना आता, हो ना? हो हो बरं, आपण मामाजीच्या गावी कधी जाऊन? कायले माझ्या बापाच्या घरी. कायले कायले म्हणलो आपण माझ्या बापाच्या घरी कायले जाऊन? बहीण माय तुझ्या डोक्या म्हणजे सनक भरली काय? थोड्या वेळामध्ये मूड बदलवतेस तर? नाही, ते माझी काल रात्री झोप झाली नाही ना, त्यामुळे मला लई झोपुशा लागत आहे जी. तुम्ही घ्या ना हे दूध आणि पाणी पिऊन घ्या ना. गरम दूध आहे, आता प्याल तर बरा होईल. मला चक्कर गोल गोल घुमल्यासारखा लागत आहे. आता असाच तू पडून राह. मोठ्यानं चपर करत होता माझ्या मांग. म्हणला का हाका होता?
एवढ्या ड्राम मध्ये याचा एक साईडचा पाय नाही जाईल. आणायचा होता तर मोठा ड्राम काऊन नाही आणला? मोठा ड्राम घेवायला पैसे तर पाहिजे माझ्याकडे. आता आपण याला येती कसा टाकून? माले का माहित कसा टाकून तर? याले आता आपण कापून टाकू. 52 तुकड्या त्याला डिवाइड केलून तर आपण या ड्रम मध्ये याले इझी टाकू शकतो. आणि मग आपली मजाच मजा. प्रॉपर्टी आपल्या नावावर आणि तुमचा माझा लग्न. येईन माय बाई होस का होस तू? आपल्याच नवऱ्याला मारायचा विचार करतेस? तुम्हाला राहायचा नशी का माझ्या सोबत? तसा तरी सांगा तुम्ही. आता इथे बोंबला नको. घ्या लवकर चाकू घ्या आणि याले फाडा. थांब बाई थांब, तुझा खेळ आता खल्लास. पोलीस ए गण्या, लई नाटक केला. चल उठ आता. तुले का वाटला तुझ्या जाल मध्ये मी आरामात अटकीन? बाई शांताराम आणि शांतीचा पोरगा हो मी. लमचे दुधू मंदी माल बेऊस होवाची औषध टाकून मारावाचा विचार केलीस? एवढी कपटेल बाई आहेस तू? ए तुझा लपडा होता तर मला सांगायची होस. जोरा धरात लग्न लावून दिलं असतो. सुन बाई, तुले तर आम्ही पहिलेच ओळखलो नव्हतून. आता तू जेल मध्ये जा, तर जेल मध्ये जाऊन चक्की पीस. मग तुले समजल डालड्याचा भाव 5 रुपये पाव. अगा बाबा डायलॉग मग मारजो. पोलीस बाबाजी इले घेऊन जावा पहिलं. चल. पण हा सर्व तुम्हाला माहित झाला कसा? तुझ्या बॉयफ्रेंड न सांगलं मला? डेंग्या तुम्ही? हो मीच. कसा आहे, तुझा माझा लपडा होता तेथपर्यंत ठीक आहे. पण तू म्हणशील का माझ्या मित्रालाच मारू? तसा कुठे जमल पारू? तुम्ही माझ्यासोबत गद्दारी केल्या सोडीन नाही तुम्हाला. हे पोलीस सोडल तेव्हा सोडशील ना तू त्याला? घेऊन जावा बाबाजीले. चल तू. गण्या भाऊ सॉरी. त्याला मी तुझ्याच बायको सोबत लपडा केलो. होऊ शकल तर मला माफ कर रे. आज नाही वाटली का बेडेंग्या तुला थोडीशी तरी? बे जीवा भावाचा भाऊ मानलं होतं रे तुले माझ्या पोरानं. आणि त्याचा फळ तू असा दिलास? नाही रे डेंगू, आज तू कुठे तोंड दाखवायचा राहिलास नाही. अबे तुला आवडत होती तर मला सांगायचा होस. तुझ्यासाठी मी आपली जान देऊ शकतो. हे पोरगी का मोठी गोष्ट होती का बे? फक्त आपल्या तोंडाने म्हणायचा होस रे एकदा डेंगू. लाईन लावलो असतो पोरीची तुझ्यासाठी लाईन. गण्या भाऊ सॉरी, मला काही समजला नाही रे. मोहाच्या बडीत पडून मी तुझ्या बायको सोबत लफडा केलो रे. मला माफ कर. पापीच्या लायकीचा नाही डेंग्या तू, पण शेवटी तुला माझा जीव वाचवलास म्हणून मी तुला आता माफ करतो. जा. आणि आता मला येथून 2 महिने दिसू नको. आई तर ढुंगणावर लात मारतो साल्या तुझ्या. बाई सोबत लपडा करे.